एक महिना झाला आहे, पूर्ण पाऊस चालू आहे। आज जवळजवळ महिनाभर येऊन पावसाने फ्लावर लावलेली सगळी सडून गेलेली आहे। अजूनही इकडे कोणीही पंचनाम्याला फिरकलेलं नाही आहे। तरी याचे पंचनामे होणे गरजेचे होते। आज याच्यात रोटर चालू आहे। रोटर चालू झाल्यावरती अधिकारी विचारणार, याच्यात फ्लावरच नव्हती। आज पंचनाम्यासाठी वावर किती दिवस ठेवायचं रिकामं? कांदा सडून गेलेला आहे। आज टोटल मिरच्यांची वाट लागलेली आहे, टमाट्यांची वाट लागलेली आहे। याला जबाबदार कोण? या परिसरामध्ये साधारण किती हेक्टर क्षेत्रातलं नुकसान झालं सुमारे? या परिसरात जवळपास आमलेश्वरात 100 एकरला पुढं एकर कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान? टमाटर, मिरची, फ्लावर। जास्तीत जास्त मिरचीचं नुकसान, टमाट्याचे नुकसान आणि फ्लावरचे नुकसान। इकडे मिरची जास्त होते का? मिरची जवळजवळ 50-60% मिरची होती। कुठल्या जातीची मिरची असते इकडे? शिमला, ज्वेलरी, नवल, इंडसाखरा 786। सध्या काय परिस्थिती मिरचीची? मिरची आज टोटल मिरची जवळजवळ आमलेश्वरातली एक 70-80% मिरची ही पूर्ण गेलेली आहे। कवचित असे 10-20% शेतकरी राहिले आहेत। जास्त पाऊस झाला म्हणजे काय नेमकं? पाणी साठलं काय झालं नेमकं? पाणी साठलं एकाएकी। आता 8 दिवस झाले ऊन पडलं। ऊन पडल्यावर टोटल सगळा पाला गळून गेला। जो पाला राहिला आहे तो खाली जास्त पाणी साचल्यामुळं आपसून गेली मिरची पूर्ण। फुटेज घ्या इथे घ्यायचं का मध्ये? हा मध्येच घ्या। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।